नमस्कार. वेगवेगळ्या शाळांमधून आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरती राहणाऱ्या आपल्या सगळ्या शिक्षक मित्रांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर आनंद नाडकर्णी, इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH या संस्थेच्या विद्यमाने गेली 15 वर्ष अथकपणे सुरू असलेल्या शिक्षक मित्र या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या तुम्हा सर्व शिक्षकांचं मनःपूर्वक स्वागत करतो. शिक्षक मित्र हा प्रकल्प कसा सुरू झाला याची एक कहाणी सगळ्यांच्या समोर मांडायला पाहिजे. तर आपली संस्था IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही ठाणे शहरामध्ये 1990 साली सुरू झाली 23 मार्चला. 23 मार्चचा दिवस आता आपण विसरणं अशक्य आहोत, कारण लॉकडाऊनला सुरुवात झाली होती त्या दिवशी. आपल्या संस्थेचं ध्येयवाक्य सुदृढ मन सर्वांसाठी, मेंटल हेल्थ फॉर ऑल. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त मानसिक आजार आणि विकृती यांच्यावरती उपचार करणं एवढंच मर्यादित उद्दिष्ट न ठेवता आपल्या संस्थेनं समाजापर्यंत जाण्याचे वेगवेगळे उपक्रम सुरू केले. त्याचं एक कारण असं की समाज आणि मानसिक आरोग्य यांच्यामध्ये असलेली अज्ञान, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींची दरी ही जर कमी करता आली तर मानसिक आरोग्याचं महत्त्व हे समाजाला पटेल. आणि म्हणून आपण अगदी पहिल्या वर्षापासून, म्हणजे 31 वर्ष झाली या प्रवासाला, असे उपक्रम आयोजित करायला सुरुवात केली की विविध गटांपर्यंत आपल्याला कसं जाता येईल. मग ते पालक असू देत, शिक्षक असू देत, औद्योगिक क्षेत्रामधले कर्मचारी असू देत, विद्यार्थी असू देत, विविध वयोगटातले. आणि या सर्वांशी संवाद साधताना, या सर्वांना मानसिक आरोग्याचं महत्त्व पटवून देताना आपले अनेक उपक्रम तयार झाले. या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला असं जाणवत होतं की शिक्षकांच्या बरोबर आपण सातत्याने काम करायला हवं. काय काम करायला हवं? तर सगळे शिक्षक वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये काम करणारे हे चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे बालविकासाच्या क्षेत्रात काम करत असतात. आणि बालविकास हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे, कारण त्यातूनच उद्याचा माणूस घडत असतो. या सगळ्या शिक्षकांना बालमानसशास्त्र, चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे बालविकासशास्त्र, या सगळ्याची जाण आणि भान आणणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि सर्व शिक्षक हे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये D.Edच्या, B.Edच्या मानसशास्त्राचा काही प्रमाणात अभ्यास करतात. पण एकदा आपण व्यवसायाला लागलो, तासिका घ्यायला लागलो की मग एक रुटीन येतं. आणि पुन्हा प्रॅक्टिकली येणाऱ्या समस्यासुद्धा खूप वेगळ्या असतात. म्हणजे मला आठवतंय, अगदी मी शाळेत असताना B.Edचे विद्यार्थी त्यांचा मॉडेल लेसन घ्यायला आमच्या वर्गावरती यायचे. आणि त्याचं आम्हा विद्यार्थ्यांनाही फार अप्रूप वाटायचं, कारण ते चार्ट्स घेऊन यायचे, ते आमचे उपक्रम काहीतरी लावायचे, चित्र काढायचे. आम्हाला वाटायचं की नेहमीचा तास असा का बरं नसतो, आणि हा जो एकदम छान शिकवतायत खेळीमेळीनं, काय मजा चालली आहे. मग आमच्या लक्षात यायचं की 1 किंवा 2 प्राध्यापक हे शेवटच्या बाकावरती बसून ही सगळी तासिका ऑब्झर्व करायचे. आणि मग आमचे जे ते शिक्षक असायचे तासिका घ्यायला आलेले, त्यांची एक नजर त्यांच्या शिक्षकांवरती असायची. तर या सगळ्या प्रवासातून तुम्ही सगळेजण शिक्षक म्हणून जाताच, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरतो, मुलांसोबत संवाद साधायला लागतो, तेव्हा आपल्याला प्रॅक्टिकली कसं वागायचं, समोर येणाऱ्या समस्यांना काय उत्तरं शोधायची, आणि त्याचबरोबर या विकासाच्या प्रवाहामध्ये असणाऱ्या मुलांच्या गुणांचं संवर्धन कसं करायचं, हा एक प्रश्न आपल्यासमोर येतो. आणि तिथं या प्रॅक्टिकल सायकोलॉजीची सुरुवात होते. तर या प्रॅक्टिकल सायकोलॉजीचा आपण एक अभ्यासक्रम तयार केला आणि 15 वर्षांपूर्वी
आपण तो विद्यार्थ्यांना शिक्षकांना देण्यासाठी म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना देण्यासाठी त्याची सुरुवात केली. त्यावेळेला अर्थातच आजचा हा जमाना नव्हता आणि त्यामुळे सगळे शिक्षक दर महिन्याच्या एका शनिवारी आपल्या IPHच्या केंद्रामध्ये यायचे. सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंत असं त्यांचं पूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम चालायचा आणि असे 10 सत्र व्हायची. आणि पहिली 14 वर्ष आपण या पद्धतीने जवळजवळ 550 ते 600 शिक्षकांच्या पर्यंत पोहोचलो आणि 15वं वर्ष सुरू होणार त्याची तयारी आम्ही करत होतो तेव्हा लॉकडाऊन लागला. पण आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत IPHचे आणि या कार्यक्रमाच्या संघटक म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर पूजा ठक्कर, मृण्मयी अग्निहोत्री आणि त्याच्या आधी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रतिमा नाईक, या सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ऑनलाईन हा उपक्रम कसा चालतो ते बघूया. म्हणून गेल्या वर्षी पहिल्यांदाच आपण शिक्षक मित्र हा उपक्रम ऑनलाईन चालवला आणि त्याच पद्धतीची मासिक सत्र घेत आपण पुढे गेलो. याची एक बॅच पूर्ण झाली आणि आम्हाला गेल्या वर्षीच्या बॅचच्या शिक्षकांकडून अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला. शिक्षक असं म्हणायला लागले की अहो, इतका प्रवास वाचला आणि आम्हाला घरी बसून हे सगळं ज्ञान मिळतंय. तर मग आम्ही असं ठरवलं की या वर्षीची 16वी बॅच आपल्याला घ्यायची आहे. ती आपण कशी घेऊया? तर म्हटलं आपण सगळ्याची तयारी करूया. समजा परिस्थिती सुधारली तर आपण थेट शिकवू सगळ्या शिक्षकांना. परिस्थिती नाही सुधारली तर आपण गेल्या वर्षी सारखंच पुढे सुरू ठेवू. आणि आता आपण सुरुवात जी करतो यावर्षी ती याच पद्धतीने करतो गेल्या वर्षीसारखी ऑनलाईन या शिक्षक मित्र कार्यक्रमाची. दर महिन्याला नियमितपणे आपली सत्र आता होणार आहेत. आमच्या IPHच्या टीममधले सगळे तज्ज्ञ हे वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपण सगळेजण एकत्रपणे शिकणार आहोत आणि ह्या 16व्या बॅचच्या उद्घाटनाचा हा आजचा आपला कार्यक्रम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 15 वर्षामध्ये या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपण सहभागी शिक्षक, सहभागी शिक्षण संस्था यांना कोणत्याही तऱ्हेचं शुल्क आकारलेलं नाही आणि हा कार्यक्रम आपण संपूर्णपणे निःशुल्कपणे या शिक्षकांच्या पर्यंत पोहोचवत असतो. आपली अपेक्षा एकच आहे की जे आता तुम्ही 92 जण या प्रकल्पामध्ये सहभागी आहात, तुम्ही इथं जे शिकाल पुढच्या वर्षभरामध्ये ते आपापल्या विद्यार्थ्यांबरोबर, आपापल्या पालकांबरोबर मुक्त हस्ताने शेअर करत जा. या सगळ्यामधून एक संवेदनाशील आणि सक्षम असा शिक्षक घडावा अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून हा 15 वर्षाचा प्रवास आम्ही सुरू ठेवला आहे. या अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला आज या परिस्थितीमध्ये इनडायरेक्टली शिकायचं आहे, ऑनलाईन शिकायचं आहे आणि अख्खं जग आता ऑनलाईन शिकतंय. त्यामुळे ऑनलाईन शिकणं म्हणजे काय आणि त्याची नवलाई आता ओसरली आहे आणि आपण त्याच्याकडे आता गरज म्हणून पण पाहायला लागलो आहोत. त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल हे सुद्धा आपण पाहायला लागलो आहोत. तेव्हा आजच्या या वर्षीच्या उद्घाटनाच्या संवादामध्ये कोणतं सूत्र घ्यावं असा विचार आम्ही करत होतो. तर तेव्हा जे सूत्र समोर आलं ते हे की शिक्षक ते संवर्धक, फ्रॉम अ टीचर टू अ मेंटर. मेंटर हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला जातो. मेंटर या शब्दाचा उगम खरं म्हणजे एका माणसापासून झाला. होमर नावाचा एक कवी साहित्यामधला, तर तो जेव्हा त्याच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याने त्याच्या मुलाला चांगले संस्कार व्हावेत आणि शिकावं यासाठी मेंटर नावाच्या एका गुरुकडे त्याच्या सहवासात ठेवलं होतं. तिथून या शब्दाची निर्मिती झाली, व्युत्पत्ती झाली असं जाणकार आपल्याला सांगतात. आणि मग
ते विशेषनाम होतं मेंटर हे, परंतु ते विशेषनाम राहिलं नाही आणि मेंटॉरिंग म्हणजे संवर्धनाची प्रक्रिया आणि मेंटर म्हणजे संवर्धक, असं हळूहळू हे नाव पडलं. मग आता शिक्षक ते संवर्धक, फ्रॉम टीचर टू मेंटर, तर ह्या काही वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत का? तर नाहीत, ह्या वेगळ्या अवस्था नाही आहेत. प्रत्येक शिक्षकाच्या मध्ये एक मेंटर, एक संवर्धक दडलेला असतोच असतो. बऱ्याच वेळेला शिक्षकाला सुद्धा याची जाणीव नसते की आपल्यामध्ये एक संवर्धक दडलेला आहे. मग आता ही संवर्धनाची ही जी प्रक्रिया आहे ती काय बरं असते? मेंटर कधी म्हणावं शिक्षकाने स्वतःला, या मुद्द्यापासून आपण सुरुवात करूया. तर आपल्या असं लक्षात येईल की शिक्षकाकडूनची प्राथमिक अपेक्षा काय? तर शिक्षकानं माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन द्यावी. शिक्षकानं नॉलेज म्हणजे ज्ञान द्यावं. माहिती आणि ज्ञान, इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, ह्या शिक्षकाकडूनच्या किमान अपेक्षा आहेत. पण त्याच्या पुढच्या ज्या अपेक्षा आहेत की शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवरचा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह हा विद्यार्थ्यांपर्यंत द्यावा आणि शिक्षकाने विद्यार्थ्यावरती संस्कार करावेत. मग ते संस्कार वागण्याच्या सवयीचे असतील, विचार करण्याच्या सवयीचे असतील किंवा मानवी मूल्यांचे असतील. छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या वेगवेगळ्या सवयी, छोट्या म्हणजे फक्त वर्तनातल्या आणि मोठ्या म्हणजे ज्यामध्ये मानवी मूल्यांचा संस्कार आहे अशा. तर ह्या संस्कारांपर्यंत जेव्हा शिक्षक पोचतो, म्हणजे शिक्षकाच्या द्वारे त्याच्या माध्यमातून ज्या वेळेला हे संस्कार होतात, त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने संवर्धक बनतो. म्हणजे दृष्टिकोन बदलणारा, नवा दृष्टिकोन देणारा आणि ज्ञानाला, विकासाला पोषक अशा सवयींचा संस्कार करणारा, मानवी मूल्यांचा संस्कार करणारा तो संवर्धक. म्हणून संवर्धक हा जशी मूल्य देतो तशी प्रेरणा देतो, इन्स्पिरेशन देतो, स्फूर्ती देतो. आणि त्याने दिलेली स्फूर्ती ही काळाबरोबर कमी होत नाही, तर टिकून राहते आणि प्रसंगी वाढते सुद्धा. मला आठवतंय, मी जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गेलो, सेंट जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, मुंबईच्या परळ विभागातलं रुग्णालय, तर आम्हाला पहिल्या वर्षी शरीररचनाशास्त्र असतं आणि शरीरशास्त्र असतं. शरीररचनाशास्त्राला फिजिओलॉजी म्हणतात, शरीरशास्त्राला ॲनाटॉमी म्हणतात. तर ही जी ॲनाटॉमी असते त्यामध्ये डिसेक्शन असतं, विच्छेदन असतं. आणि या डिसेक्शनला असं असायचं की मृत शरीर असतं, कॅडेव्हर असतं आणि त्याची जी विविध अंग असतात, म्हणजे हात, पाय, पोट, छाती, डोकं, मान, ह्याला बॉडी पार्ट्स म्हणतात. आणि एक पार्ट हा 4 विद्यार्थ्यांना मिळायचा. म्हणजे 4 विद्यार्थ्यांचा गट हा शवविच्छेदन करायचा. तर ह्या 4 जणांच्या गटामध्ये साधारणपणे विभागणी अशी असायची की त्यातला एक जो असायचा ना, त्याला सर्जनच व्हायचं असायचं. म्हणजे त्याला माहिती असायचं की मी MBBS करण्यानंतर सर्जन होणार. तो खूप उत्साही असायचा हे डिसेक्शन करण्यासाठी. त्यामुळे त्याला काही सांगायलाच लागायचं नाही. तो लगेच ते स्काल्पेल घ्यायचा आणि सुरू करायचं काम. दुसरा जो असायचा त्याच्या हातामध्ये डिसेक्शनचं पुस्तक असायचं, कारण तो पुस्तकी अभ्यास करणारा असायचा. कनिंगहॅम नावाचं आमचं पुस्तक होतं. तर एक जण काम करतोय आणि दुसरा पुस्तकातून वाचून, आणि पुस्तकामध्ये छान आकृत्या असायच्या की कुठे एखादी नर्व आहे, कुठे एखादी रक्तवाहिनी आहे, तर दुसरा ते काम करायचा. तिसरा जो असायचा तो हे सगळं एकदम एकचित्ताने बघायचा, म्हणजे तो ऑब्झर्वर असायचा. काही करायचं नाही, पण जे होतंय ते बघायचं आणि ते लक्षात ठेवायचं की आपल्याला नंतर
पार्ट एक्झाम म्हणून असायची, तर त्यावेळेला काय विचारणार, ही नर्व कुठली, ही ब्लड वेसल कुठली, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि चौथा जो असायचा तो महत्त्वाचं काही असेल तेवढं बघायचा, कारण त्या संपूर्ण डिसेक्शन हॉलमध्ये डिसेक्शन सोडून सुद्धा अनेक रोचक घटना आजूबाजूला घडत असायच्या. तर आमच्या 4 जणांच्या गटामध्ये मी चौथा होतो. उरलेले 3 जण त्यांची कामं करत होते आणि मीही माझं काम करत होतो. तर आमचा जो सर्जन मित्र होता की नाही, त्याला असा कॉन्फिडन्स आला होता, कारण आमचा काहीतरी दुसरा तिसरा पार्ट असेल हा. आणि त्यानं सुरू केलं आणि तो असा धसमुसळेपणी ते डिसेक्शन करत होता. तर आमचे ॲनाटॉमीचे प्राध्यापक होते डॉक्टर एम.एल. कोठारी. तर ते पाठी आले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावरती असं थोपटलं. ह्याने बघितलं पाठी वळून. तर सर त्याला म्हणाले, की "माय बॉय, डेलिकेटली माय बॉय, जरा हळू नाजूकपणे कर." तसा हा आमचा मित्र सरांकडे बघून म्हणाला, "बट सर, आफ्टर ऑल इट्स अ डेड बॉडी." त्यावेळेला सर म्हणाले, "इफ यू डू नॉट लर्न टू रिस्पेक्ट द डेड, हाऊ विल यू रिस्पेक्ट द लिव्हिंग?" तुम्ही जर मृत माणसाचा सन्मान करायला शिकला नाहीत, तर तुम्ही जिवंत माणसांचा सन्मान कसा बरं करणार? आणि आज या घटनेला जवळजवळ 45 वर्ष होऊन गेलीत. पण ही घटना लख्ख माझ्या डोळ्यासमोर आहे. तिचा इम्पॅक्ट गेलेला नाही. त्याचं कारण असं, की तो संवर्धनाचा क्षण होता. दॅट वॉज अ मूव्हमेंट ऑफ मेंटॉरिंग. आणि आमच्या कोठारी सरांसारखे जे गुरु असतात, त्यांच्यामध्ये संवर्धनाची सहज प्रवृत्तीच झालेली असते. त्यामुळे त्यांना कळतच नाही, की आपण संवर्धक आहोत. त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यामधून हे संवर्धन त्यांच्या अस्तित्वातूनच वाहत असतं. त्याचा प्रत्यय त्यावेळेला आला, की एक महत्त्वाचं मूल्य वैद्यकीय व्यवसायाचं त्या एका छोट्या प्रसंगाने सरांनी शिकवलं. म्हणजे या वेळेला सरांची भूमिका संस्कार देणाऱ्या संवर्धकाची होती. याला इंग्रजीतला शब्द आहे इन्साइट्स. इन्साइट्स म्हणजे प्रत्यय येणं. तुम्हाला जेव्हा प्रत्यय येतो त्या मूल्याचा, तुम्हाला वास्तव अगदी वेगळ्या पद्धतीने दिसतं, जे तुम्ही आधी पाहिलंच नव्हतं, त्यावेळेला तुमच्या समोर तो संवर्धक असतो. एकदा मला आठवतंय, या मेडिकलच्या दिवसांमध्येच डॉक्टर रवी बापट म्हणून आमचे सर्जरीचे प्राध्यापक होते. अतिशय निष्णात होते आणि त्यांच्या युनिटच्या बरोबर काम करत असताना, शिकत असताना एकदा असं झालं, की एक प्री ऑपरेटिव्ह राउंड असायची सरांची. मंगळवार आणि शनिवार सरांचं ऑपरेशन थिएटर असायचं. सोमवार आणि शुक्रवार प्री ऑपरेटिव्ह संध्याकाळी राउंड घ्यायचे सर. तर एक पेशंट होता, जो दुसऱ्या दिवशी ऑपरेशनसाठी होता. तर तो पेशंट खूप अँक्शियस होता. खूप घाबरलेला होता. तर सर त्याच्याशी बोलले, त्याच्या नातेवाईकांशी बोलले. पण सरांच्या असं नक्की लक्षात आलं, की हे सगळे लोक खूपच घाबरलेले आहेत उद्याच्या त्या ऑपरेशनच्या दृष्टीनं. म्हणून सरांनी त्यांच्या सगळे जे सहकारी होते त्यांना सांगितलं, की याला उद्या मंगळवारी ठेवू नका, याला शनिवारी ठेवू आपण. तर मी ऑब्झर्व करत होतो, की सरांनी का बरं पोस्टपोन केलं हे ऑपरेशन लिस्टमधलं नाव. तर प्रश्नार्थक चेहऱ्याने मी सरांकडे नंतर पाहिलं, तर सरांनी सांगितलं, "थांब, मी तुला सांगतो." मग पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार सर सकाळ संध्याकाळच्या त्यांच्या राउंडमध्ये त्या कुटुंबाशी क्रमशः बोलत राहिले. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देत राहिले आणि त्या सगळ्या कुटुंबाच्या मनातलं शंकेचं मळभ
हळूहळू हळूहळू वितळून जाताना विद्यार्थी म्हणून आम्ही पाहिलं. आणि मग शुक्रवारी सर सुद्धा रिलॅक्स्ड होते आणि सरांनी सांगितलं त्यांच्या रेसिडेंट्सना, "उद्या घ्या, उद्या टेबलवर घ्या." आणि त्यावेळेला तो पेशंट पण हसला, नातेवाईक पण हसले. मग मला राहवलं नाही, मी सरांना प्रश्न विचारला, की "सर, असं केल्याने तुम्ही काय साधलत? ऑपरेशन तर तेच होतं. मंगळवारी सुद्धा त्याची प्री ऑपरेटिव्ह सगळी जी काय तपासणी करायची होती ती सगळी झालेली होती प्री ऑप. तुम्ही पोस्टपोन का केला?" तर सर म्हणाले, की माझ्यासाठी त्या रुग्णाची आणि त्याच्या कुटुंबाची भावनिक स्थिती ही फार महत्त्वाची होती. तर मी म्हटलं, "का? तुम्हीच तर ऑपरेशन करणार आहे." हां, ऑपरेशन थिएटर तसं. सर उलट 4 दिवस त्याचा हॉस्पिटलचा स्टे वाढला. तर सर मला म्हणाले, की ऑपरेशन ऑर ऑपरेटिव्ह प्रोसिजर इज द सर्जन स्किल म्हणाले. ते ठीक आहे, सर्जनचं स्किल आहे. पण रिकव्हरी फ्रॉम दॅट ऑपरेशन इज अ प्रोसेस ऑफ पार्टनरशिप. त्या आजारातून, त्या ऑपरेशनच्या नंतर ती व्यक्ती पुन्हा बाहेर कशी पडणार, तिची रिकव्हरी कशी होणार, ही पार्टनरशिप आहे डॉक्टर आणि पेशंट या दोघांच्या मधली. आणि ती पार्टनरशिप मला एस्टॅब्लिश करायची होती म्हणून मी ते 4 दिवस घेतले. त्या 4 दिवसांच्या मध्ये तो एक डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला संवादाचा बंध तयार झाला. आणि मला एक प्रचंड वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला बघा, की अरे, ऑपरेशन करणारा सर्जन हा फक्त कारागीर नसतो, तर तो अत्यंत कल्पक असा वैज्ञानिक असतो. तो पेशंटचं मन, त्याचं वातावरण, त्याच्या नातेवाईकांचं मन, त्यांच्या भावना सगळ्या गोष्टी शोषून घेतो. त्या गोष्टी आपल्या संवादामध्ये आणतो. आणि असं जेव्हा घडतं, तेव्हा द प्रोसेस ऑफ हेल्थ स्टार्ट्स. दॅट इज व्हाय इट इज सेड, की ऑल डॉक्टर्स ट्रीट बट सम डॉक्टर्स हील. सगळेच डॉक्टर ट्रीटमेंट देतात, पण काही डॉक्टर असतात ना, ते आजाराच्या जखमा असतील तर त्यांना भरून आणतात. किती किती महत्त्वाचा क्षण होता बघा तो, की ज्यानं मला एक पर्स्पेक्टिव्ह दिला, की अरे, आरोग्य याच्याकडे बघायचं असेल तर तुझा दृष्टिकोन किती सर्वसमावेशक हवा. हा संवर्धनाचा क्षण होता. हा जो क्षण होता, तो मेंटॉरिंग होता बापट सरांचा. म्हणजे आपल्याला काय दिसतं? मूल्य मिळतं, पर्स्पेक्टिव्ह बदलतात. आणि त्याच्यानंतर गाढ अशा मानवी मूल्यांचाही संस्कार नकळतपणे हा संवर्धक कसा करत असतो. तर जो खरा संवर्धक असतो तो आपल्याला शिक्षक म्हणून कोणता विषय शिकवत असतो ना, आणि कोणता पोर्शन शिकवत असतो याला कधीच महत्त्व नसतं. म्हणजे तेही ते चांगलं होतं. त्या त्या विषयाबद्दलची गोडी पण आपल्याला लागते. तोही त्या शिक्षकाचा संस्कार असतोच असतो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन संवर्धक आणि तो विद्यार्थी ह्यांचं एक मानवी नातं उरतं आणि त्या मानवी नात्याला आकार देत असतो तो संवर्धक. आणि त्यावेळेला तो शिक्षक संवर्धक जो असतो ना, त्याला त्या विद्यार्थ्याच्या मध्ये एक विलक्षण, उत्कट अशा तऱ्हेची एक इन्व्हॉल्वमेंट असते त्याच्या विकासामध्ये. आणि ती त्या पोर्शनच्या मार्कांच्या गुणवत्तेच्या पार पलीकडची असते. माझ्या एक शिक्षिका होत्या डॉक्टर शरदिनी डहाणूकर नावाच्या, मेडिकल कॉलेजमधल्याच. त्या मला फार्मेकॉलॉजी शिकवायच्या, औषधशास्त्र. त्या मराठीमध्ये अतिशय छान लेखन करायच्या आणि प्राचीन आयुर्वेद आणि आत्ताचं आधुनिक वैद्यकशास्त्र यांना जोडणारं खूप संशोधन त्यांनी केलं.
तर या आमच्या डहाणूकर मॅडम ज्या होत्या, त्यांचं लेक्चर सकाळी 8 वाजता असायचं. आणि ते 8 वाजताचं लेक्चर आम्ही सगळी मंडळी ही हॉस्टेलमध्ये राहणारी आणि हॉस्टेल कॉलेजच्या आवारामध्ये. पण तुम्हाला माहिती असेल, की हॉस्टेल आणि कॉलेज यांच्यामधलं अंतर हे अशा प्रसंगी सगळ्यात जास्त असतं. म्हणजे आमचे जे डे स्कॉलर्स होते, ते लोकल वगैरे पकडून यायचे बरोबर 7:55 आणि आम्ही मंडळी 7:15 हॉस्टेलच्या रूममध्ये डोळे उघडायचो, की हां. कारण आदल्या दिवशी रात्री नाटकाची तालीम असायची, काहीतरी वाचन असायचं, जोरदार चर्चा असायच्या, कधी-मधी अभ्यासही असायचा. त्यामुळे हे 8 वाजताचं लेक्चर बऱ्याच वेळेला बुडायचं. मग 2-3 लेक्चर अशी बुडली, की मॅडम बोलवून घ्यायच्या. मग दुपारी आम्हाला कळायचं, की मॅडमनी आपल्याला का बोलवलंय. मग मॅडम विचारायचं, "का? काय झालं आदल्या दिवशी रात्री?" मग आम्ही सांगायचो, "ती एकांकिकेची प्रॅक्टिस होती. त्या अमुक-अमुक कार्यक्रमाची तयारी करत होतो." मग त्या म्हणायच्या, "हं, या नोट्स ठेवल्या आहेत माझ्या, त्या लिहून घे." मग आम्ही त्या नोट्स निमूटपणे लिहून घ्यायचो, शर्मिंदे व्हायचो आणि पुढचा महिनाभर तरी मॅडमचं 8 वाजताचं लेक्चर हे अटेंड करायचा प्रयत्न करायचो. तेव्हा त्यांना हे मात्र विश्वास होता, की ही मुलं जे काही करतायत, ते काही उगीचच वेळ घालवत नाहीयेत. तर अशा आमच्या मॅडम सेकंड एम-बी-बी-एस झालं, फार्माकोलॉजीमध्ये पास झालो आम्ही. थर्ड एम-बी-बी-एसला गेलो, इंटर्नशिप झाली. मी सायकियाट्रीमध्ये एम-डी करायला लागलो. आणि माझी एम-डीची परीक्षा होणार म्हणजे मध्ये बघा ना, एक 5-6 वर्षाचा कालखंड गेला. आता मॅडमचा आणि माझा डायरेक्ट विषय शिक्षिका म्हणून काहीच संबंध नाही. आणि मी आरेमो क्वार्टर्समध्ये राहत होतो. परीक्षा आहे म्हणून रजा घेतली होती एम-डीच्या परीक्षेची. आणि मला एक व्हायरल फीवर भरला. आणि मला आठवतंय, की होळीच्या दुसऱ्या दिवशीचा धुळवडीचा दिवस होता तो. आणि मी जरा तापाने फणफणलेलो होतो. खरं म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये मी परळमधनं ठाण्याच्या घरी जाणं अपेक्षित होतं. पण माझे आई-वडील सुद्धा त्यावेळी कुठेतरी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे औषध वगैरे घेऊन हॉस्टेलच्या रूमवरतीच झोपलो होतो. आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेचसे सगळे मित्र होते, ते घरी गेले होते. 11:30-12च्या सुमारास टकटक झाली. खोलीचं दार ठोठावलं. दार उघडलं तर मॅडम होत्या. पण आमच्या डहाणूकर मॅडम ह्या खूप मोठ्या घराण्यातल्या. त्यांचं राहण्याचं ठिकाण मलबार हिलवरती. सुट्टीच्या दिवशी त्या धुळवडीच्या त्या सगळ्या वातावरणामध्ये मॅडम घरून निघाल्या होत्या. त्यांना कळलं होतं कुणाकडून तरी, तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, की मला ताप आलाय. आणि त्या वरण भाताचा डबा घेऊन बरोबर 11:30-12 वाजता माझ्या रूममध्ये येतात. ही गोष्ट 84 सालची आहे. आज मॅडम नाहीत आपल्यामध्ये. कोठारी सर पण नाहीत. बापट सर आहेत. तर मॅडम उभ्या होत्या आणि मी तो प्रसंग विसरूच शकत नाही, की त्या शिक्षकाची त्या विद्यार्थ्याबद्दलची तळमळ ही इतक्या वर्षानंतर होती, की अरे हा एकटा आहे. त्यांनी त्यावेळेला जो तो वरण-भाताचा डबा मला दिला, त्यानं दिलेली उभारी आज इतक्या वर्षानंतर सुद्धा कमी झालेली नाही. तो संस्कार होता. तो मानवी मूल्याचा संस्कार होता. ती आस्था होती, ती आपुलकी होती, ती करुणा होती, ती माणुसकी होती. हे जेव्हा एखादा शिक्षक तुमच्या जीवनामध्ये घडवून आणतो, तेव्हा विद्यार्थी म्हणून तुमच्यावरती एक जबाबदारी येते, की हा आस्थेचा वसा तुम्ही किती पुढे नेणार. आणि म्हणून संवर्धन ही एक सलग चालणारी प्रक्रिया आहे. आणि या सलग चालणाऱ्या प्रक्रियेमध्ये जो शिक्षक असतो, तो कॅटलिस्ट सारखा असतो. तो त्याचं काम करतो, बदल घडवतो, विकासाला पोषक असा बदल घडवतो आणि तो पुढे जातो. म्हणून संवर्धक शिक्षक हा सूर्यासारखा असतो.
सूर्य कधी म्हणतच नाही की अरे माझ्यामुळे सगळं जग उत्फुल्ल झालं, त्याला एनर्जी मिळाली. सूर्य म्हणतो की मी आलो, मी उगवलो. तसे हे संवर्धक शिक्षक असतात. पण त्यांनी केलेले संस्कार आणि त्यांनी आपल्या जीवनावरती उठवलेली छाप ही विद्यार्थ्यांच्या बरोबर सतत राहते. म्हणून मला संवर्धक शिक्षकाचं वैशिष्ट्य काय वाटतं? तर त्याच्यामध्ये एक तर ही आस्थेची जादू असते. हा शिक्षक स्वतःला त्या विद्यार्थ्याच्या भावनांमध्ये चपखलपणे ठेवू शकतो. That teacher can align himself or herself with the student's emotions. नेमकी काय मनोवस्था असेल, काय भावनिकता असेल या विद्यार्थ्याची, हे त्या शिक्षकाला समजतं. तसा अभ्यास त्या शिक्षकाने विद्यार्थी मनाचा केलेला असतो. आणि मग त्या मुलाच्या, त्या विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला ठेवतो जेव्हा हा शिक्षक, तेव्हा त्या शिक्षकाला कळतं की या विद्यार्थ्याची भावनिक गरज काय आहे, विकासात्मक गरज काय आहे, ज्ञानाची गरज काय आहे. आणि त्या गरजेप्रमाणे हा शिक्षक पर्याय शोधून काढतो. ते पर्याय त्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने देतो, इतक्या सहजपणे देतो, की त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणतीच कृत्रिमता नसते. आणि म्हणूनच त्या प्रवासामध्ये जसा विद्यार्थी घडत जातो, तसा शिक्षकही घडत जातो. म्हणून संवर्धनाची प्रक्रिया ही नेहमी दुपेडी असते. प्रत्येक अनुभव जेव्हा तो शिक्षकही घेत असतो, तेव्हा तो सुद्धा माणूस म्हणून, संवर्धक म्हणून एका पुढच्या पातळीला, पुढच्या पायरीवरती जात असतो नेहमीच. पण त्यासाठी या आस्थेबरोबरच नियोजनाची पण गरज असते. म्हणजे संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये ही आपुलकी, आस्था, ही भावनिकता जितकी महत्त्वाची, तितकंच महत्त्वाचं आहे ते नियोजन. म्हणजे काय? माझ्या शाळेमध्ये, माझ्या खूप साऱ्या शाळा झाल्या, पण त्यातली एक शाळा बेडेकर विद्यामंदिर ठाण्याची. तिथे 9वी मध्ये आमचे एक सर होते, डॉक्टर मुरलीधर गोडे त्यांचं नाव. तर आमचे गोडे सर जे होते, त्यांनी रानडे वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेची टीम निवडली. त्याच्यामध्ये माझी निवड झाली आणि माझ्या एका मित्राची. ऑक्टोबरमध्ये होती ती स्पर्धा आणि जून महिन्यामध्ये शाळा चालू झाली होती. जूनच्या अखेरीला ही निवडसुद्धा झाली. आम्हाला तोपर्यंत एखादी वक्तृत्व स्पर्धा आली तर काय 15 दिवस आधी, 2 आठवडे, 3 आठवडे आधी दिलेलं भाषण लिहून काढायचं, ते दणकटपणे पाठ करायचं आणि त्याच्यानंतर ते बोलायचं. अशी वक्तृत्व स्पर्धा. आम्हाला कळेच ना की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3.5 महिने सर काय करणार आहेत आपल्यासोबत. मग कळलं की त्या रानडे स्पर्धेमध्ये पुण्याच्या 2 प्रकारची भाषणं होती. एक त्यांनी विषय दिलेले असतात, त्यातले 2 विषय निवडायचे आणि त्यातल्या एका विषयावर भाषण करायचं. दुसरी राऊंड जी होती, फेरी जी होती, ती उत्स्फूर्त भाषणाची. त्याच्यामध्ये तुम्हाला एक विषय द्यायचे आणि त्याच्यावरती तुम्ही 5 मिनिटं विचार करायचा आणि 5 मिनिटं बोलायचं. हे 8वी, 9वी, 10वीच्या मुलांसाठी असायचं. तर त्याची तयारी करून घेण्यासाठी आमच्या गोडे सरांनी 3-3.5 महिन्याचा हा कालावधी व्यवस्थितपणे आखला होता. कसा ते बघा. पहिल्या टप्प्यावरती मी आणि माझा मित्र आम्ही भेटायचो कुठे, तर लॅबोरेटरी असायची, प्रयोगशाळा, तिथं सर असायचे. सरांनी विषय काढलेले असायचे. सर आम्हाला विषय द्यायचे. 5 मिनिटं विचार करायचा, 5 मिनिटं सरांच्या समोर बोलायचं. त्याच्यानंतर त्या विषयावरती सर आमच्याशी चर्चा करायची. मग घरी जायचं आणि त्या विषयावरती जे 5 मिनिटं बोललेलो होतो ते सगळं त्या दिवशी संध्याकाळी बसून लिहून काढायचं. दुसऱ्या दिवशी सरांना ते तपासायला द्यायचं.
शाळा 12-12:30ला असायची आणि आम्ही 10-10:30ला यायचो. त्यामुळे शाळेच्या आधीच हे सगळं होऊन जायचं. असं करत करत म्हणजे टोटल आमच्याकडून सरांनी 90 भाषणं करून घेतली. 90. कारण तो जो 3.5 महिन्याचा भाग होता. त्याच्यामध्ये आता ही 90 भाषणं कशी केली? त्यातले पहिली 15-20 ही त्या प्रयोगशाळेत झाली. मग त्या प्रयोगशाळेमध्ये सरांनी आम्हाला त्या काळातल्या वक्त्यांची भाषणं स्पूलवरती, स्पूलचे रेकॉर्डर असायचे, एवढे मोठे टेप रेकॉर्डर असायचे. तसं आमच्या शाळेत होता. मग अत्रे कसे बोलतात वगैरे त्या काळातली जी सगळी मंडळी होती ती रेकॉर्डेड असायची. तिथपासून गाडगे बाबा कसे बोलतात, जेवढं रेकॉर्डेड होतं ते आम्हाला सरांनी ऐकवलं वेगवेगळ्या वक्त्यांचं. पु ल देशपांडे कसे बोलतात. तर हे आम्ही एका बाजूने ऐकत होतो. 15-20 आमची भाषणं अशी झाल्यावरती सरांनी असं केलं की सकाळचं अधिवेशन असायचं शाळेचं, तर ज्या एका तासावरती ऑफ आहे ना तास, तिथे आम्हाला सर घेऊन जायचे आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचे की आता तुमच्यासमोर उत्स्फूर्त भाषण होणार आहे. त्याची जरा जादू करायची की हे मी त्यांना ह्याला विषय देतोय 5 मिनटं, हां, आणि हा आता इथे कोपऱ्यात जाऊन बसेल, 5 मिनिटांनी हा बोलेल. तर मग सगळ्यांना वाटायचं अरे सॉलिड आहे, काहीतरी स्पर्धा आहे. सगळेजण बसायचे, बघायचे. आम्हाला टेन्शन यायचं. पण सरांची तीच तर योजना होती की आम्हाला समोरच्या वर्गाचं टेन्शन जरी आलं तरी हळूहळू ते टेन्शन खाली येईल. मग असे आमचे 15-20 झाले बरं का. मग ते झाल्यावरती सरांनी काय केलं, शारीरिक शिक्षणाचे जेव्हा तास असतात तेव्हा 2 किंवा 3 वर्ग असतात ग्राउंडवर. मग सरांनी आता हीच पद्धत 3 वर्गांच्या समोर केली. बघा सर आमचे काय पद्धतीने ऑडियन्स वाढवत नेत होते. मग ते झाल्यावरती आता आम्ही 9वीत होतो. मग 9वीच्या सगळ्या वर्गांसमोरचा दिवस आला. तोपर्यंत आम्ही छान 50ला वगैरे पोहोचलो होतो. 51 भाषणं म्हणजे आम्हाला आता आत्मविश्वास आला होता की अरे आपण बोलू शकतो. आता तो काळ लक्षात घ्या की त्या काळामध्ये मुलं आणि मुली असे वेगळे असे बसलेले आहेत आणि आम्ही मंडळी म्हणजे मी भाषणाला जे उभं राहिलो त्यावेळेला मी संपूर्ण भाषण मुलांकडे बघूनच केलं. मुलींकडे पाहिलंच नाही. म्हणजे इच्छा होती पण पाहिलंच नाही. तर झालं सगळं भाषण. मला वाटलं माझं भाषण फारच चांगलं झालं असणार. तर सर आले आणि नंतर सर आम्हाला परखडपणे बोलायचे. तर गोडे सर म्हणाले, तुझ्या आजच्या भाषणाचा ऑडियन्स फक्त एकाच बाजूला बसला होता का रे? म्हटलं अरे बापरे, ह्यांनी हे सुद्धा नोट केलं की आपण मुलींच्याकडे बघतच नव्हतो, आपण मुलांकडेच बघत होतो. तर मग मला कळलं, म्हणजे चपापलो मी की अरे सरांनी पकडलं बरं का आपल्याला. मग त्यांनी मला सांगितलं की समोर बसलेला ऑडियन्स हा श्रोता, हा श्रोतृवर्ग हा एक असतो. त्याच्यामध्ये भेद नाही करायचे आणि म्हणूनच तुझे डोळे त्या श्रोतृवर्गामधल्या प्रत्येकाला भेटले पाहिजेत. सरांनी सांगितलेलं जे तत्व होतं ना की डोळे भेटले पाहिजेत. मग मी त्यांना म्हटलं, आपण काहीही शंका विचारू शकतो ना. तर मी त्यांना म्हटलं, सर अंधार असेल तर? म्हणजे अंधार असेल तर मग डोळे कसे भेटायचे? ते म्हणतात, अंधार जरी असला तरी त्या डोक्यांच्या लाईनीमध्ये तुझे डोळे फिरले पाहिजे, तर मग ते डोळे भेटतील. आणि डोळे भेटले तुझे की तुला एक आवाका येतो श्रोत्यांचा आणि श्रोते हे तुला त्यांच्या नजरेमधून एक फीडबॅक देत असतात, तो तुला कळतो. आणि मग असं होता जेव्हा तुझी नजर फिरायला लागेल तेव्हा हळूहळू त्या श्रोत्यांमधल्या व्यक्ती या फक्त वेगवेगळ्या व्यक्ती, सेपरेट एंटिटीज न राहता तुला असं कळेल, तुला असं जाणवेल की एकाच वेळी तू व्यक्तीशीही बोलतोयस आणि त्याच वेळी तू समूहाशी सुद्धा बोलतोयस. चांगला वक्ता तो असतो जो समूहातल्या प्रत्येक माणसाला असा अनुभव देतो की जणू हा संवाद फक्त त्याच माणसासाठी सुरू आहे.
बाप रे, केवढं मोठं तत्व, केवढं मोठं तत्व, की जे तत्व आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मी दैनंदिन पद्धतीनं वापरू शकतो. हा संवर्धनाचा क्षण होता. हा जो क्षण होता, की ज्यानं संवाद कसा करावा हे मला शिकवलं. आणि मग ह्या पद्धतीनं ती जी 90 भाषणं आहेत ना मित्रहो, त्यातून शिकलेली जी शिदोरी आहे, ती मला आज प्रत्येक क्षणाला कोणत्याही संवादाला मदत करते. कारण त्या 90 दिवसांनी दिलेला आत्मविश्वास आणि सरांनी दिलेली दृष्टी ही अजूनपर्यंत टिकलेली आहे. म्हणून ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीने प्लॅनिंग, बरं हे प्लॅनिंग सरांनी कसं केलं नियोजन? हे आता आपल्याला असं करायचंय, तसं करायचंय असं अजिबात नाही केलं. द होल प्लॅन काइंड ऑफ रोल्ड आउट इन फ्रंट ऑफ अस. तो असा उलगडत गेला तो प्लॅन. आणि म्हणून काय झालं, आमची उत्सुकता टिकून राहिली, की अरे आता सर काय करणार आहेत, आता सर काय करणार आहेत, पुढं काय होणार आहे. आणि ह्या सगळ्यामधून आम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष स्पर्धेपर्यंत गेलो, तेव्हा सरांनी आम्हाला फार छान संजीवनी दिली होती. ती काय होती, की त्यावेळेला स्पर्धेत जाताना आमच्यासाठी स्पर्धा जिंकणं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट राहिलंच नव्हतं. वी वॉन्टेड टू एन्जॉय अँड गिव्ह अवर बेस्ट इन दॅट कॉम्पिटिशन. आणि त्यामुळं खरं घडलं सरांना हवं तसं आणि मला हवं तसंही, की आम्ही ती स्पर्धा जिंकली. पण तो भाग पुढचा कमी महत्त्वाचा. जास्त महत्त्वाचा ज्या पद्धतीने सरांनी आम्हाला शिकवलं त्यातलं संवर्धन, की एकाच वेळेला आस्था, दुसऱ्या बाजूला नियोजन. आणि ह्या दोघांच्या बरोबर संवर्धकाची जी दृष्टी असते, ती दृष्टी नक्कीच विद्यार्थ्याच्या काही पावलं पुढे पाहणारी असते. त्या संवर्धकाला ठाऊक असतं, की या विद्यार्थ्याचा कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या गुणामध्ये याचा प्रभाव पडू शकतो. हे कसं दिसतं त्या संवर्धकाला माहीत नाही, पण दिसतं खरं. त्याचंही उगम कुठेतरी त्या आस्थेमध्ये, एम्पथीमध्येच असला पाहिजे. आणि त्यामुळं हा जो संवर्धक असतो, तो खूप महत्त्वाच्या प्रसंगी, महत्त्वाच्या क्षणी त्या विद्यार्थ्याच्या निर्णय क्षमतेला सुद्धा आकार देऊ शकतो, पाठिंबा देऊ शकतो. नवीन कल्पना आली त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये, तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा वाटतं, की आपल्या मेंटरला, आपल्या संवर्धकाला जाऊन त्यांच्याशी बोलावं. आणि ते संवर्धक सुद्धा जिथे असतात, अगदी त्यांचं नेहमीचं नातं तुटलेलं असतं तरीही, म्हणजे आज ते काही एकमेकांचे डायरेक्ट शिक्षक विद्यार्थी राहिलेले नसतात तरीही, हे संवर्धक येतात, ते त्याला सांगतात. म्हणजे हे नातं शाळेपुरतं मर्यादित नसतं. हे नातं त्या मर्यादित शिक्षण प्रक्रियेपुरतं सुद्धा मर्यादित नसतं. माझे एक सर होते ठाण्याला, ते मला शिकवायचे, लवाटे सर त्यांचं नाव. तर 9वी, 10वी, 11वी त्यांनी शिकवलं. पण त्याच्यानंतर मी जेव्हा माझ्या व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा सर खूप थकले होते, रिटायर झाले होते. तर माझ्या व्यवसायाला ठाण्यामध्ये सुरुवात केली त्या पहिल्या दिवशी सरांना मी बोलवलं होतं आशीर्वाद देण्यासाठी. सर आले आणि ते येताना लाल गुलाबाच्या कळ्यांचा एक गुच्छ घेऊन आले होते. आणि त्यांनी तो मला दिला आणि देताना ते म्हणाले, की फुलांच्या दुकानात गेलो, तिकडे कळ्या पण होत्या आणि फुलं पण होती. मी मुद्दामून कळ्या घेतल्या, कारण त्यांना तुझ्या दवाखान्यामध्ये मुलू दे. मी ज्या पद्धतीने सरांच्या पाया पडलो त्या दिवशी, तो भाव मी अजूनही विसरलेलो नाही. इतक्या छोट्याशा गोष्टीमध्ये आपली सहृदयता हा शिक्षक कसा भरू शकतो, या सहृदयतेचा प्रभाव तो त्याच्या विद्यार्थ्यावरती कसा सोडू शकतो, ही जादू आहे. पण ही जी जादू आहे ना,
ती आजवर अनेक शिक्षकांना जमलेली आहे, म्हणून ती आपल्या सर्वांना सुद्धा जमायला हरकत नाही. पण त्यासाठी आपल्याला या माझ्या विद्यार्थ्यांमधून नेमकं काय मला करायचंय, तर आपण काही शिक्षक, संवर्धक हा मूर्तिकार आहे एका अर्थानं, पण कसा? त्या दगडामधला अनावश्यक भाग काढून टाकणारा, की त्यातून आपोआपच त्या विद्यार्थ्याच्या गुणांची मूर्ती घडावी. असं करणारा जो आहे, तो खरा संवर्धक आहे. आणि म्हणून त्या संवर्धकाच्या मनामध्ये नेहमीच मी काय केलं असा बडेजाव नसतो. अनेक संवर्धक हे नामानिराळे होऊनच राहत असतात. ते त्यांचं त्यांचं काम करत असतात, पण ते रूढार्थानं प्रसिद्ध असतातच असं नाही, किंबहुना नसतातच. पण त्यांनी दिलेली शिदोरी मात्र पिढ्यानपिढ्या वाहत राहत असते. मी नेहमी अभिमानानं असं सांगतो, की मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. माझे वडील शिक्षक होते, प्राध्यापक होते, रसायनशास्त्राचा विषय शिकवायचे अनेक वर्ष. तर त्यांच्याकडून वडील म्हणून मी शिकलो, पण संवर्धक कसा असावा हे त्यांना पाहता पाहता मी खूप शिकलो. आणि आजही माझे वडील मला खूप भेटतात. माझ्या वडिलांच्या जन्माला त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे 2020 ते 2021 आणि मृत्यूला तर त्यांच्या 30हून जास्त वर्ष होऊन गेली. पण तरीही ते मला रोज भेटतात. कसे? तर त्यांचा कुणी ना कुणीतरी विद्यार्थी मला भेटतो आणि ज्याच्या जीवनावरती त्यांनी प्रभाव केलेला असतो. हा प्रभाव कसा असतो, हा किती दूरगामी असतो, त्याची एक गंमत तुम्हाला सांगतो. आपल्या IPH संस्थेच्या मध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काउन्सिलर्सचा, सायकॉलॉजिस्टचा एक कोर्स चालू होता. त्या कोर्समध्ये काउन्सिलिंग स्किल्स शिकवताना हाच विषय चालला होता, की आस्था म्हणजे काय, एम्पॅथी म्हणजे काय, या आस्थेचा आणि संवर्धनाचा किती चांगला असा मेळ आहे. आणि संवर्धन म्हणजे काय असतं, तर जसं एखादा माळी फुलझाडाची मशागत करतो, शेतकरी धान्याची मशागत करतो, तर ती मशागत तो इतका प्रेमाने करतो, पण तो त्या फुलाला, त्या फुलझाडाला असाच फुल तसाच फुल असं नाही सांगत. तो त्याचं काम करत राहतो. तर ही सगळी चर्चा चालली होती आणि मध्ये टी ब्रेक झाला, तर एक सहभागी असलेल्या सायकॉलॉजिस्ट बाई आल्या. त्या मला म्हणाल्या, की आपण आता हे जे सगळं बोलतोय ना, त्याचा एक संस्कार तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांवर केला होता. तर मी म्हटलं, अरे म्हणजे काय? तर माझे वडील जळगावच्या MJ कॉलेजमध्ये शिकवायचे आणि तिकडच्या हॉस्टेलचे ते रेक्टर होते. आणि त्याच हॉस्टेलमध्ये ज्या बाई माझ्यासमोर बसल्या होत्या, त्यांचे वडील माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते. खानदेशातलं हे वातावरण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ आणि त्या काळामध्ये शेतकरी कुटुंबातल्या युवकांमध्ये ही पहिली पिढी होती महाविद्यालयीन शिक्षणाच्या पर्यंत जाणारी. तर त्यातला हा तो एक तरुण विद्यार्थी म्हणजे या बाईंचे वडील. तर आर्थिक चणचण होती, पण हा गुणवान होता मुलगा, हॉस्टेलमध्ये राहत होता. तर त्याने महाविद्यालयाच्या सगळ्या उपक्रमांमध्ये खूप चांगला भाग घेतला. त्याला काही बक्षिसं मिळाली आणि वार्षिकोत्सव गॅदरिंग कॉलेजचं. तर त्यावेळेला त्याला बक्षिसं मिळणार होती. पण त्या काळामध्ये असा ब्लेझर घालायची पद्धत होती आणि या विद्यार्थ्याकडे लेंगा सदरा सोडून दुसरं काही नव्हतं. त्यामुळे त्यानं असं ठरवलं, की आपण काही त्या समारंभाला जाऊया नको. कॉलेजच्या परिसरातच समारंभ, कॉलेजच्या परिसरातच हॉस्टेल. म्हणून तो संध्याकाळी खोलीवरतीच एकटा बसला होता. तर पुन्हा त्याच्या खोलीचा दरवाजा वाजतो
आणि तिथे तो दरवाजा उघडतो तर माझे वडील असतात. त्यांच्या हातामध्ये त्यांचा स्वतःचा एक कोट असतो आणि तो ते या विद्यार्थ्याच्या हातात ठेवतात आणि म्हणतात, की "लवकर तयार हो आणि ये समारंभाला. आम्ही सगळेजण तुझी वाट पाहत आहोत." आता ह्यातली गंमत बघा, त्या विद्यार्थ्याने तो का येणार नाहीये समारंभाला हे कुणालाच सांगितलेलं नसतं. ते माझ्या वडिलांच्या मनापर्यंत कसं पोहोचतं? त्यांना त्याची अनुपस्थिती कशी जाणवते? त्याचं कारण कसं कळतं? आणि नेमका त्यांचा कोट घेऊन ते त्यावेळेला त्याच्या घरी कसे येतात? ही जादू आहे. मग हा जो विद्यार्थी असतो, तो येतो तयार होऊन, छानपैकी समारंभ पार पडतो. तो छान तो कोट धुतो, इस्त्री करतो आणि आमच्या घरी परत आणून देतो 3-4 दिवसांनी. वडील म्हणतात त्याला, की "अरे, माझी आठवण म्हणून ठेवून घ्या तुला." त्या विद्यार्थ्याच्या लेखी त्या कोटाचं महत्त्व प्रचंड वाढतं. तो डोळ्यात पाणी येतं त्याच्या आणि तो कोट घेऊन येतो आणि त्याच्या मनाशी तो असा निश्चय करतो, की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या दिवशी मी हा कोट वापरणार. त्याच्यानंतर हे गृहस्थ ग्रॅज्युएट होतात, बी-एससी होतात, एम-एससी होतात. इंटरव्ह्यूला जातात एका कंपनीमध्ये तेव्हा हा कोट घालतात. पुढे त्यांचं लग्न होतं तेव्हाही हा कोट घालतात. आणि त्यांच्यासाठी तो कोट भावनिक एक सिम्बल, एक प्रतीक म्हणून फार महत्त्वाचा असतो. मग त्यांना ही छोटी मुलगी होते. तिला ते सरांच्या कोटाची गोष्ट सांगतात आणि सांगतात, की मला आत्मविश्वास देणारा हा कोट होता. मला आपलेपणा, बिलॉन्गिंगनेस देणारा हा कोट होता. ती गोष्ट ऐकत ही मुलगी मोठी होते आणि मग ह्या मुलीचं जेव्हा लग्न होतं, तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणते, की सासरी जाताना तुमची आठवण म्हणून सरांनी तुम्हाला दिलेलं कोट मला द्याल का? आणि तो कोट घेऊन ती सासरी येते. तिला छोटा मुलगा होतो. ती सांगते आपल्या आजोबांच्या सरांच्या कोटाची गोष्ट. आणि असं होत मूळ घटना घडल्यानंतर जवळ-जवळ 30-35 वर्षानंतर माझे वडील मला नव्याने भेटतात. बघा संवर्धनाचा प्रवास कसा होत राहतो. म्हणून मूल्य जी असतात संवर्धकाने दिलेली, हे कधीच सरफेस वॉटर नसतं, इट्स ऑलवेज ग्राउंड वॉटर. हे जे पाणी असतं ते भूमिगत पाणी असतं, वरचं पाणी नसतं. पण तुम्हाला माहिती आहे, की भूमिगत पाण्याची पातळी वाढल्याखेरीज विहिरी, तळी, नद्या यांचं पाणी वाढत नाही. हे संवर्धकाचं काम असतं. आणि ह्या कामामध्ये जेव्हा संवर्धक असतो, तेव्हा त्याला कुठलंच श्रेय नको असतं. आणि तुमच्या असं लक्षात येईल, की तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्यांनी कुणी आपलं संवर्धन केलं, त्यांनी श्रेय नाकारलं, कारण त्यांना श्रेयस म्हणजे अर्थपूर्णता आधीच गवसलेली होती. आणि आपण ज्याला मराठीत श्रेय म्हणतो, ते खरं म्हणजे प्रेय असतं. तर आणि जे श्रेयस असतं, ते अर्थपूर्णतेमध्ये सामावलेलं असतं. हे आपण जर डोक्यात घेतलं, तर आपल्याला संवर्धकाची प्रक्रिया नेमकी कशी ते कळेल. विनोबांनी त्यांच्या वडिलांबद्दल एक विधान केलंय, ते फार छान आहे. विनोबा असं म्हणतात, की जगामध्ये जी मोठ्यात मोठी अप्रसिद्ध माणसं होऊन गेली, त्यात माझे वडील एक होते. मला वाटतं हे संवर्धकाचं योग्य वर्णन आहे. आणि म्हणून संवर्धनाची प्रक्रिया ही फक्त शिक्षक आणि विद्यार्थ्यामधलीच प्रक्रिया नाही, तर ती एक सामाजिक प्रक्रिया आहे. ती एक सांस्कृतिक प्रक्रिया आहे. आणि तिचा आपण भाग बनतो आहोत, बनू शकतो आहोत आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने. म्हणूनच मी म्हटलं, की प्रत्येक शिक्षकामध्ये एक संवर्धक दडलेला आहे. तो संवर्धक
त्या शिक्षकाला शोधण्यासाठी मदत म्हणून आहे आपला हा शिक्षक मित्रचा वर्षभराचा कार्यक्रम. या वर्षभराच्या प्रवासानंतर तुम्हा सगळ्यांना स्वतःच्या आतमध्ये असलेला संवर्धक मिळावा, मिळालेला संवर्धक अधिक वृद्धिंगत व्हावा आणि तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या शुभेच्छा आणि सदिच्छा तुम्हाला देऊन मी आता थांबतो. नमस्कार.